अ, वडार समाजाच्या स्मशानभूमीमध्ये जे की ग्रामपंचायतीने 10 गुंठे 1967 साली ज्याची की सेपरेट उतारा निघतो. वडार समाजाच्या स्मशानभूमी 10 गुंठे दफनभूमीच्या नावाने सेपरेट उतारा निघतो. असे असून सुद्धा ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची समाजाला पूर्व सूचना किंवा कोणत्याही प्रकारची माहिती न देता रातोरात किंवा हे असं माहिती मिळाली की हे जे तुम्ही हे बांधकाम बघताय, पाठीमागं जे तुम्ही पाण्याची टाकी बघताय स्मशानभूमीमध्ये आणि हे खडी ख्रिश्चन वगैरे सगळं बघताय, ते बांधकाम टाकी सहित अजून इथे काय होत आहे हे ग्रामपंचायत आणि कशासाठी होत आहे हे ग्रामपंचायतीनं समाजाला कसल्याही प्रकारची माहिती न देता हे काम सुरू केलेलं आहे. तर त्या अनुषंगाने ते काम करत असताना किंवा त्यांच्या कंत्राटदारांनी ग्रामपंचायतला या कामासाठी हे इथे जे आमचे 67 सालापासून जे दफनविधी होते, जवळजवळ 20-25 आमच्या समाजामध्ये दफनविधी केले जाते. ते दफनविधी 20-25 दफनविधी अक्षरशः ट्रॅक्टरच्या साह्याने ते वडत ताणून नेऊन त्यामध्ये जे की बांधकाम चालू आहे त्यामध्ये खोल खड्डा खांदून त्यामध्ये 20-25 दफनविधी अक्षरशः ट्रॅक्टरने ओढून नेऊन त्यामध्ये टाकण्यात आले. अशा प्रकारचे जे आमच्या समाजाचे जी आमच्या मशानभूमीच्या ठिकाणी त्यांनी टाकी बांधण्याचं काम आणि आमची मशानभूमीमध्ये जी समाधी होत्या त्या समाधी पाडण्याचं काम लवळ ग्रामपंचायतीने केलेलं आहे. आणि त्या संदर्भात आम्हाला योग्य ती न्याय मिळावा, तिथलं अतिक्रमण हटवण्यात यावं, यासाठी आज आम्ही नायब तहसीलदार ठोंबरे साहेबांना आज आम्ही प्रांत कार्यालयात निवेदन दिलेलं आहे. आणि या 2 दिवसामध्ये जर आम्हाला योग्य तो न्याय नाही मिळाला तर 15 ऑगस्ट दिवशी सकाळी 10 वाजता आम्ही प्रांत ऑफिस समोर सर्व समाज, वडर समाज, सकल वडर समाज सर्वजण मिळून त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. आता